महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात. मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांच्या घोड्यावरून हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पेट्रोल पंपावर वापर कमी करा, तेल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका असं आवाहन मोदींनी केलं. मोदींच्या आवाहनानंतर राजकीय वर्तुळातून विरोधकांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झालेला असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावरून महापालिकेत एंट्री केली आहे. भाजपाचे लोक मोदींची पाठराखण करतात. या संदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात, डोक्याला सगळ्यात जास्त तेल ते लावतात, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या घोड्यावरून आल्यानंतर दिली. तसेच त्यांनी तेल कमी वापरावे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर बसून निषेध करत आहेत आणि याच अनुषंगाने ते ठाणे महापालिकेत घोड्यावरून पोहोचले. मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा, म्हणून आम्ही म्हणतो सत्ताधाऱ्यांनी TMT बसचा वापर करा, अशा आशयाचे बॅनर घेत आव्हाड यांनी आंदोलनातून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. ठाणे महापालिका आयुक्त आणि महापौर उपमहापौर यांनी परिवहनाचा प्रवास करावा. अंबानी आणि अदानी यांचा ताफा कमी होणार आहे का? ते गाडीमधून फिरणं बंद करणार आहेत का? असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे. दरम्यान सोन्याच्या बाजारात अदानी आणि अंबानी यांना यायचं आहे, त्यासाठी मोदींनी बॉल फेकला आहे, असा खळबळजनक दावा आव्हाड यांनी यावेळेस केला आहे. स्वतः पवार साहेबांनी ट्विट करत पत्र दिले, राज ठाकरेंनी देखील. पण ही कुठली हुकुमशाही? रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं हिंदन वापरू नका. तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला लावतात, तर त्यांनी काय करायचं सांगा बरं. आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरतो. मात्र काटकसर आहे त्यांचं आव्हान अरे आहे. कसलं काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर. अचानक कसली काटकसर करतात? आता महापौरांनी परिवहनमध्ये फिरावं, गाडी आजपासून इथेच ठेवावी, आयुक्तांनी चालत यावं. कामं होणार नाही ना गाडीशिवाय, त्यांची कामं होऊ शकत नाही. मोदींनी सांगितलंय, मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलंय काटकसर करा. मग उपमहापौर महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.